मित्रांनो बघा, या गोष्टीने काहीही फरक पडत नाही की तुमचा पगार किती आहे, तुमचं उत्पन्न किती आहे. जर तुम्हाला पैशांचे हे 9 नियम माहिती असतील ना, तर तुम्हाला करोडपती बनण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, जे खूप महत्त्वाचं आहे, मॅनेज युअर एक्सपेन्सेस. आता बघा, श्रीमंत म्हणजे काय, रिच म्हणजे काय. रिच इज नॉट अबाउट युअर इन्कम ऑर सॅलरी. बघा, एक फॉर्म्युला आहे, युअर सॅलरी मायनस युअर एक्सपेन्सेस इज इक्वल टू सरप्लस. आता बघा, समजा एखाद्याला 1,00,000 पगार असेल, त्यातले 95,000 त्याने खर्च करून टाकले, मग त्याच्याकडे किती उरले? 5,000 रुपये. पण जर एखाद्याचा पगार असेल 60,000 आणि त्याने त्यातले 40,000 खर्च केले, तर त्याच्याकडे किती उरतील? त्याचं सरप्लस किती असेल? 20,000 रुपये. मग आता हा जो व्यक्ती जो 60,000 महिना कमवतोय, तो 1,00,000 रुपये कमवणाऱ्या व्यक्तीपेक्षाही जास्त सेव्हिंग करतोय. म्हणूनच समजून घ्या, गोष्ट पगाराची नसते, गोष्ट सरप्लसची असते. म्हणूनच तुमचे एक्सपेन्सेस मॅनेज करायला शिका. बघा, 2 गोष्टी असतात, एक म्हणजे नीड्स, आपल्या गरजा, आणि दुसरं म्हणजे वॉन्ट्स, आपल्या इच्छा. मग नीड्स तर कराव्याच लागतील पूर्ण, पण जे वॉन्ट्स आहेत ना, त्या जितक्या खरंच गरजेच्या आहेत तितक्याच पूर्ण करायच्या. कारण आपण प्रत्येक जी गोष्ट घेतो ती आपल्या कामातच येईल असं काही नसतं. बऱ्याचशा गोष्टी अशाच पडलेल्या असतात. त्यामुळे गोष्टी घेताना थोडा विचार करा. नंबर 2, पे युअर सेल्फ फर्स्ट. सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला पे करा. आता म्हणजे काय? तुमची जितकीही सॅलरी असेल त्याच्यातून 20 ते 30% रुपये तुम्हाला सेव्ह करायचे. दुसऱ्या अकाउंटमध्ये टाकून द्या तुमच्या, नाहीतर कुठेतरी ठेवा, बाजूला काढा. होऊ शकेल तो ऑटो डेबिटला लावून द्या. नंबर 3, पर्सनल लोन्स आणि क्रेडिट कार्ड्स घेऊ नका. ही सगळ्यात वर्स्ट गोष्ट आहे. बघा, तुम्हाला मोबाईल घ्यायचा असेल, गाडी घ्यायची असेल किंवा काहीही घ्यायचं असेल, तर त्यासाठी लोन घेऊ नका. आधी तितके पैसे स्वतःजवळ जमा करा आणि मग ती गोष्ट घ्या. आणि क्रेडिट कार्ड्स तर घेऊच नका. त्यामुळे 30 ते 40% आपल्याला इयरला व्याज द्यावं लागतं. म्हणून तुम्हाला जेही काही घ्यायचं आहे ना, आधी ते पैसे जमवा आणि मग ती वस्तू घ्या, जेणेकरून तुम्हाला त्यावर कोणतंही व्याज द्यावं लागणार नाही, जास्तीचे पैसे द्यावे लागणार नाही. बघा, या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच आपल्याला श्रीमंत बनण्याकडे घेऊन जातात. नेक्स्ट पॉईंट, इन्व्हेस्ट ऑन युअर स्किल बिल्डिंग टू इन्क्रीज युअर सॅलरी. स्वतःला उत्तम बनवत राहा, सर्वोत्तम बनवत राहा. बघा, तुम्ही जिथेही जॉब करताय, जोही जॉब करताय, त्याच्यात तुमचे जे काही स्किल्स आहेत ना, त्यांना अपग्रेड करत राहा. काही ना काही नवीन शिकत राहा. तुमच्या कामामध्ये तुमचं 100% द्या, ज्यामुळे तुमची सॅलरी वाढेल. तुमच्या स्किल्सना बेटर करण्यासाठी प्रयत्न करत राहा. काहीतरी नवीन शिकत राहा. कुठून ना कुठून इन्फॉर्मेशन कलेक्ट करत राहा. यूट्यूबवर तुम्हाला बरेच व्हिडिओज मिळतील, तिथून तुम्ही शिकू शकता. तुमच्या कामाला कशा प्रकारे करायचं आहे ना, हे तुमच्या हातात आहे. आता जसं करायचं आहे तसंच करत राहायचं आहे, की मग काहीतरी अजून नवीन स्किल शिकून ती डेव्हलप करून तुम्ही तुमचं काम अजून चांगलं करून तुमची सॅलरी वाढवू शकता, जेणेकरून तुम्ही जास्त सेव्हिंग करू शकाल. तुम्ही जितकं लवकर सुरू कराल ना, तितके लवकर तुम्हाला बेनिफिट्स मिळतील. याचे बरेचसे फायदे आहेत. पहिलं म्हणजे कंपाऊंडिंग. तुमचा पोर्टफोलिओ वाढत जाईल. तुम्हाला इन्व्हेस्टमेंटबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी कळत जातील. तुम्ही त्यात स्मार्ट बनून जाल. तुम्ही जितके लवकर इन्व्हेस्टमेंटमध्ये उतराल ना, तितका तुम्हाला लवकर एक्सपिरियन्स मिळेल. 6th पॉईंट, बघा, जसंही तुमची सॅलरी वाढवेल, लगेचच तुमचे वॉन्ट्स वाढवून टाकू नका. लगेचच काही वस्तू घेत बसू नका. तुमची सॅलरी वाढली, तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवा, तुमचा खर्च वाढवू नका. नंबर 7, आता हे तुमच्या इच्छेवर डिपेंड करतं. तुम्ही एखादा बिझनेस सुरू करू शकता. आता बघा, तुम्ही तुमचं काम करताय, तुमचा जॉब करताय. जसं मी मागच्या एका पॉईंटमध्ये सांगितलं, की तिथे तुम्ही तुमच्या स्किल्स इम्प्रूव्ह करा आणि त्यामधून तुम्हाला तुमची सॅलरी जितकी वाढवता येईल तितका वाढवण्याचा प्रयत्न करा. पण हे प्रत्येकाला शक्य नसतं. मग असे लोक बिझनेस स्टार्ट करू शकतात. त्यांच्या जॉबबरोबरच अजून काहीतरी वेगळं करू शकतात, ज्यात त्यांचा इंटरेस्ट असेल, जे त्यांना करावंसं वाटत असेल. तुमच्या डोक्यातही असे बरेच प्लॅन्स असतील, ते तुम्ही करू शकता. करून बघा. 8वा पॉईंट, जो तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे, जेव्हाही आपल्याला काही कोणीतरी स्कीम्स देते ना, की तू मला 50,000 रुपये दे, मी आठवड्याभरात तुला 1,00,000 करून देतो. बरेचसे जण अशा स्कीम्समध्ये फसून जातात आजसुद्धा, आणि यामुळे त्यांचा वर्षानुवर्षाचा साठवलेला पैसा, त्यांची इन्व्हेस्टमेंट वाया जाते. तुम्ही अजिबात अशा स्कॅम्समध्ये फसून जाऊ नका. हे सगळे स्कॅम्स खोटे असतात. लास्ट पॉईंट, घाई करू नका. घर घेण्याची, गाडी घेण्याची घाई करू नका. बघा, घ्या, ह्या गोष्टी आपण घेतल्याच पाहिजे, पण एकदम घाई गडबडीत नाही. आता आपल्याकडे काहीच नाही आणि आपण घेऊन टाकलं, अशा कृती करू नका.
यामध्ये प्रॉपर्टी डीलर्सना फायदा असतो, बँकवाल्यांना फायदा असतो, आपल्याला काहीही फायदा होत नाही. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला असा माहोल क्रिएट झालेला असतो की घर घेणं किती इम्पॉर्टंट आहे. जर तू अजूनपर्यंत घर नाही घेतलंय तर तू काहीच कामाचा नाही आहेस. आणि आपल्याही कुठेतरी हे डोक्यात बसलेलं असतं आणि आपण घाईघाईत घर किंवा गाडी घेऊन टाकतो. पण घेण्याआधी विचार करा, थोडं थांबा. काही जणांना तर माहितीही नसतं की ते पुढच्या 5 वर्षात त्या ठिकाणी राहणार आहेत की नाही, तरी ते तिथे प्रॉपर्टी घेऊन टाकतात. का? कारण कुणीतरी घेतलेली असते त्यांच्या फॅमिलीत आणि मग त्या प्रेशरमध्ये ते सुद्धा घेऊन टाकतात. तुमच्या लाईफचे मोठमोठे डिसिजन्स, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे लाखोंमध्ये, असे डिसिजन्स थोडे विचार करून घ्या. तर हे आहेत पैशांचे 9 नियम, ज्यांना कुठेतरी मी सुद्धा फॉलो करते. तुम्ही सुद्धा फॉलो करा. तुम्हाला नक्कीच याचे बेनिफिट्स मिळतील.